नमस्कार शिक्षक मित्र हो. आज आपण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत गणित विषयातील अध्ययन स्तर 20 यामध्ये विद्यार्थी 0 ते 50 संख्यानामे अक्षरी लिहितो व वाचतो या घटकाअंतर्गत विद्यार्थी 31 ते 35 ही संख्यानामे अचूकपणे व सहजपणे कशी लिहितो व वाचतो हा उपघटक पाहणार आहोत. तर आज आपण ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना सहजपणे 31 ते 35 ही संख्यानामे कशी वाचता व लिहिता येतील हे पाहूया. चला तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 0 ते 30 या संख्या कशा वाचायच्या व लिहायच्या हे आपण शिकलो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ एक ही संख्या आपण कशी लिहितो व वाचतो. एक एकक, याचप्रमाणे 11 म्हणजेच एक दशक आणि एक एकक 11. याच पद्धतीने 21 म्हणजे 2 दशक आणि एक एकक म्हणजेच 21. सुरुवातीला आपण थोडी उजळणी करूया. उदाहरणार्थ चित्रामध्ये तुम्हाला 10 म्हणजेच 10 चॉकलेटचा संग्रह तुम्हाला दिसत आहे. याचे वाचन आपण कसे करतो तर एक दशक असं आपण ह्याचं वाचन करतो. तर याच प्रमाणे पुढील चित्रामध्ये अशा 3 चॉकलेटचे गट्टे तुम्हाला दिसतात. तर आपल्याला हे कसे वाचता येईल. पहिल्यांदा आपण प्रत्येक गट्ट्याखाली त्याचं लेखन व वाचन कसे करतात ते पाहूया. तर एक दशक अधिक एक दशक अधिक एक दशक म्हणजेच एकूण 3 दशक, ज्याला आपण काय म्हणतो आणि 30 असे लिहितो आणि 30 असे वाचतो. या 3 दशकांमध्ये म्हणजेच 30 चॉकलेट यामध्ये आणखी एक चॉकलेट जर मी मिळवले तर याचे वाचन आपल्याला कसे करता येईल. यामध्ये संख्यानाम लिहिण्याच्या पद्धतीनुसार एक चॉकलेट म्हणजे एकक आपण पहिल्यांदा लिहिले पाहिजे म्हणजेच एक एकक. यानंतर 3 दशक म्हणजे 30. हे अंक संख्या स्वरूपात आपण कसे लिहितो तर एकक अधिक 30 म्हणजेच 31 म्हणजे एक एकक अधिक 30 म्हणजे 31 असे लिहितात. आणि याचे वाचन आपण 3 दशक एक एकक म्हणजेच 31 असे करतो. त्याप्रमाणे आपण 3 एकक 30 म्हणजे 33 असे लिहिले पाहिजे आणि याचे वाचन दशक 3 3 एकक म्हणजेच 3 एकक आणि 30 म्हणजेच 33 असे वाचले पाहिजे. 4 एकक म्हणजेच 4 एकक अधिक 30 म्हणजे 34 असे लिहिले पाहिजे आणि याचे वाचन 3 दशक आणि 4 एकक म्हणजेच 34 असे वाचावे. 5 एकक अधिक 30 म्हणजे 35 असे लिहावे आणि याचे वाचन 3 दशक 5 एकक म्हणजेच 35 असे वाचावे. चला तर मग आता आपण एका खेळाच्या मदतीने 31 ते 35 या संख्यांचे वाचन विद्यार्थ्यांना कसे करता येईल ते पाहूया. चला तर या खेळामध्ये तुम्हाला वरच्या बाजूला 2 टोपल्या दिसत आहेत, ज्यामध्ये संख्या आणि संख्यानामे लिहिण्याच्या पद्धती अशा 2 टोपल्या दिसतात आणि खालच्या बाजूला ज्या बाहुल्या दिसतात त्या बाहुल्यांच्या हातामध्ये संख्या आणि संख्यानामे आहेत. तर खाली दिलेल्या या संख्या आणि संख्यानामे आपण योग्य त्या टोपल्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करूया. चला तर बरोबर. तर तुम्हाला संख्या एका बाजूला दिसत आहेत आणि संख्यानामे लिहिण्याच्या पद्धती एका बाजूला दिसतात. म्हणजेच 31 ते 35 या संख्या आपण 31, 32, 33, 34, 35 अशा पद्धतीने वाचतो व लिहितो. धन्यवाद.